इयत्ता 6वी विषय मराठी. पाठ क्रमांक 10 बाबांचं पत्र. या पाठाचा उर्वरित भाग शिकणार आहोत. मागच्या तासाला आपण पाहिलं वैष्णवीला 6माहीचा गणिताचा पेपर खूप अवघड गेला होता म्हणून ती खूप नाराज होती. तिच्या आईने बाबांना फोनवर सांगितले. वैष्णवीचे बाबा हे कामासाठी बाहेरगावी होते. त्यांनी वैष्णवीला समजवण्यासाठी पत्र लिहिले आणि सांगितले की तुला गणिताचा पेपर अवघड जातो म्हणून तू त्या विषयाशी काय कर, मैत्री कर. नक्कीच तुझ्या मनामध्ये जी भीती आहे ती दूर होईल. त्या गणितातील ज्या संकल्पना आहेत, संबोध आहेत, क्रिया आहेत हे तू नीट समजून घे. त्याची उदाहरणे खूप सोडव, सराव कर. नक्कीच तुला हा विषय आवडेल. आणि पहिला पेपर कठीण गेला म्हणून बाकीचे उरलेले पेपर कठीणच जातील असे नाही. जर तू कठीण गेलेल्या पेपरचा विचार करत बसलीस तर नक्कीच त्याचा वाईट परिणाम दुसऱ्या विषयांवर होईल. एखाद्या विषयामध्ये गुण कमी पडले तर याचा अर्थ असा नाही की आपण आयुष्यात अपयशी झालो. तर तू कठीण गेलेल्या पेपरची सराव कर, त्याच्याशी मैत्री कर, त्याचे मेथड्स आहेत ते समजून घे, कन्सेप्ट समजून घे, म्हणजे नक्कीच तो तुला विषय आवडीचा होईल. हे आपण मागच्या भागात पाहिलो. आता आपण पुढे बघूया. बाळा, आणखीन एक तुला सांगतो. परीक्षेतील गुण किंवा श्रेणी महत्त्वाची आहेच, पण त्याहीपेक्षा आपल्या आंतरिक गुणांची वाढ करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. तू गोष्टी छान सांगतेस, चित्र उत्तम काढतेस आणि सुंदर नृत्यही करतेस. हे सारं सुरू ठेव. तुझ्या आईने सांगितले की हल्ली तू यांकडे फारसं लक्ष देत नाहीस. या कला आपले जीवन सुंदर करतात आणि आपलं व्यक्तिमत्वही फुलवतात. त्यामुळे प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे. स्वतःमधील गुणांची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील. त्यांचा तू पुरेपूर उपयोग करून घे. बाबांनी सांगितलेले ऐकून त्याचप्रमाणे तू वागशील याची मला खात्री आहे. इथे वैष्णवीचे बाबा वैष्णवीला समजावतात की वैष्णवी, परीक्षेमध्ये मिळालेले गुण म्हणजेच मार्क्स व श्रेणी म्हणजेच ग्रेड हे महत्त्वाचे आहेतच, पण त्याच्यापेक्षा आपल्या आंतरिक गुण म्हणजेच काय, इंटरनल क्वालिटीज, अंगभूत गुण यांची वाढ म्हणजे डेव्हलप करणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. मुलांनो, प्रत्येकाच्या अंगी काही ना काहीतरी गुण, कला असतात. काही जण चित्र चांगले काढतात, काही जण खेळात चांगले असतात, काही जण नृत्य म्हणजेच डान्स चांगले करतात, काही जण गाणी सुंदर गातात. ह्या ज्या कला आहेत ह्या कला आपले जीवन सुंदर करतात व आपले व्यक्तिमत्व म्हणजेच पर्सनॅलिटी डेव्हलप करतात. येथे वैष्णवीचे बाबा वैष्णवीला सांगतात की तुझ्या आईने मला सांगितले की तू हल्ली तुझ्या आंतरिक गुणांकडे फारसं लक्ष देत नाहीस. बाळा, असं करू नकोस. तू गोष्ट म्हणजे स्टोरी छान सांगते, चित्र उत्तम चांगलं काढतेस, नृत्य देखील चांगलं करतेस. हे सगळं तू सुरू ठेव, कारण या ज्या कला आहेत या कला आपले जीवन सुंदर करतात व व्यक्तिमत्वही फुलवतात. म्हणून प्रत्येक मुलांनी आपल्या अंगी असलेली कला आहे ती कला जोपासली म्हणजेच सांभाळली पाहिजे. स्वतःमधील गुणांची वाढ करायला तुला आयुष्यात खूप संधी मिळतील. त्या संधीचे तू सोने कर. त्या संधीचा तू पुरेपूर म्हणजे पूर्ण उपयोग करून घे. हे जे मी सांगितले आहे तुला ते तू ऐकून त्याचप्रमाणे नक्की वागशील याची मला पूर्ण खात्री म्हणजेच विश्वास आहे. शेवटचा परिच्छेद बघा. दिवाळीच्या सुट्टीत मी गावी येणार आहे. मग आपण खूप खूप मजा करू, किल्ले बांधू,
कंदील तयार करू, गप्पा मारू आणि दिवाळीचा फराळही खाऊ. खाऊवरून एक गोष्ट आठवली मला. या दिवाळीत गावी येताना तुझ्या आवडीचा खाऊ घेऊन येणार आहे. कुठला ते तू ओळखलं असशीलच, तुझा पुस्तकांचा खाऊ. गावी येताना मी तुझ्यासाठी गोष्टींची अनेक पुस्तके घेऊन येणार आहे. वाचून बघ तू, खूप आवडतील तुला. बरं, आता थांबतो. बाकी सारे भेटीअंती बोलू. तुझे बाबा. येथे बाबा पत्राचा शेवट करताना बोलत आहेत की वैष्णवी, तुला दिवाळीची शाळेला सुट्टी आहे, तेव्हा मी घरी येणार आहे. मी आल्यावर आपण खूप मजा करू, खूप गप्पा मारू, दिवाळीसाठी कंदील तयार करू, मातीचे किल्ले बांधू व दिवाळीचा फराळही खाऊ, म्हणजेच लाडू, चकली, चिवडा हे सर्व खाऊ. खाऊवरून मला आठवलं, मी घरी येताना तुझ्या आवडता खाऊ जो आहे तो घेऊन येणार आहे. तो म्हणजे पुस्तकांचा खाऊ. ही पुस्तके वाचून तुला खूप आनंद होईल. तुला ती पुस्तके खूप आवडतील. त्यानंतर बाबा काय म्हणाले की वैष्णवी, आता मी थांबतो. बाकी सारे भेटीअंती म्हणजेच काय, भेटल्यावर आपण बोलू. तुझे बाबा. अशा प्रकारे बाबांनी आपल्या मुलीला समजवण्यासाठी हे छानसं पत्र लिहिलेलं आहे. धन्यवाद.